तर यूट्यूबवरून पैसे कमवायला सुरुवात कशी होते हे आज आपण लाईव्ह प्रूफसोबत पाहणार आहोत. म्हणजे काय नेमकं असतं ज्याच्यामुळं की आपल्याला समजतं की आता आपल्याला यूट्यूबवरून पैसे म्हणजे चालू होत आहेत. आणि इथंपर्यंत मला पोहोचायला मला किती दिवस लागले. आणि जर तुमचं देखील यूट्यूब चॅनल असेल किंवा चालू करणारा असेल तर तुम्ही या चुका अजिबात करू नका, जेणेकरून तुमचं लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होऊन लवकरात लवकर पैसे अर्न होतील तुम्हाला. तर हाय हॅलो सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, तर आपलं चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. तर ज्या वेळेला हा आपल्याला ईमेल येतो यूट्यूबचा, त्यावेळेला आपल्याला समजतं की आपलं चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. तर आता सगळ्यात आधी मी म्हणजे सुरुवात करते की माझं थोडंसं इंट्रोडक्शन करते की तर माझं नाव आहे सुनीता शिंदे. तर आणि मी जेव्हा चॅनल चालू केलं, माझ्या चॅनलचं नाव देखील असंच आहे, सुनीता शिंदे ब्लॉग. तर ब्लॉगचा माझा विषय आहे म्हणजे जे काय आपण घरीच जे काय बनवत असतो किंवा डेली रुटीन शेअर करायचं असा काय तर सब्जेक्ट आहे. तर आता विषय ठरवताना पण तुम्ही नेहमी म्हणजे जर सपोज आता तुम्ही चॅनल चालू करणार असेल तर काय होतं, विषय काय घ्यायचा हेच लवकर समजत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय घ्या. म्हणजे कोणताही विषय, तुम्हाला जर कुकिंग आवडत असेल तर कुकिंग घ्या. मी थोडंसं बेसिकपासून म्हणजे बोलते की जेणेकरून एक आयडिया येईल की म्हणजे काय हे कसं करायचं किंवा काय नाही ते. तर सगळ्यात आधी तुम्हाला ज्याची आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवले तर व्हिडिओ बनवायला पण आवडतील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवड पाहिजे. तुम्हाला जर आवड असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. तर याच्यामध्ये कुकिंग असते, ब्लॉगिंग असतं, डेली ब्लॉगिंग वगैरे येऊ शकतं किंवा आर्ट अँड क्राफ्ट. म्हणजे तुम्हाला जर काय बनवायची हे जर आवड असेल तर त्याचेसुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता. आणि किंवा आता भरपूर आलेले आहेत, आता सब्जेक्ट आलेले आहेत की ए आयचे पण आलेले आहेत भरपूर. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही छान चॅनलसुद्धा चालू करू शकता आणि छान कमाई करू शकता. तर आता सगळ्यात आधी मी सुरुवात केली कधी यूट्यूब चॅनलला. आता माझ्या चॅनलला म्हणजे 9 महिने पूर्ण झालेले आहेत चॅनलचे माझ्या. आणि आता 10वा काय ते चालू आहे. तर याच्यामध्ये म्हणजे माझे 9 पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर मग आता 10व्या महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झालेला. तर हा चॅनल आहे ना खूप आधीच झाला असता म्हणजे मॉनिटाईज. तर काय झालं, ज्यावेळेला मी सुरुवातीला चॅनल म्हणजे मला वाटतं काहीतरी ऑगस्टमध्ये, जुलैमध्ये एक टाकला आणि काहीतरी ऑगस्टमध्ये काहीतरी मला वाटतं पहिला व्हिडिओ मी काहीतरी शेअर केला. तर व्हिडिओ शेअर केला आणि एक व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर मी एक शेअर केला. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे मी जास्त गॅप ठेवत गेले. कधी लॉंग व्हिडिओ शेअर करायचे तर कधी शॉर्ट व्हिडिओ, असं रेग्युलर नाही व्हिडिओ ठेवला. तर जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ आठवड्यातून तुम्ही 2-3 व्हिडिओ हे टाकायलाच पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ त्यासोबतच लॉंग व्हिडिओ. तर आता हे झालं आपलं व्हिडिओचं. तर कॅटेगरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायची आणि व्हिडिओ आठवड्यातून 1-2 वेळा ते आपण टाकतच राहतो. तर याच्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि मी काय केलं, मी ज्यावेळेला गावी वगैरे गेली म्हणजे आधी 1-2-3 महिने छान केले आणि दिवाळीला गावी गेले. दिवाळीला गावी गेल्यानंतर एखादा महिना गॅप पडला. कारण कसं होतं, पहिलं आपण बोलायला म्हणा किंवा कम्फर्टेबल एवढा नसतो. त्यामुळं व्हिडिओ कधी शेअर करायचा होतो कधी नाही होत. तर मग माझं काय व्हायचं, एडिटिंग वगैरे नाही झालं किंवा नाही तर मग जो दिवाळीला माझा महिन्याचा काहीतरी गॅप पडला. आणि मग ज्यावेळेला गॅप पडतो त्यावेळेला आपल्या मग चॅनलचा रीच पण कमी होतो. म्हणजे काय होतं की व्ह्यूज कमी यायला सुरुवात होते. मग माझंही तसंच झालं, दिवाळीला पण माझा गॅप पडून गेला. मग दिवाळीनंतर थोडंसं मी चालू केलं. दिवाळीनंतर चालू केलं आणि पुढे आणखी काय झालं, यात्रा वगैरे असेल की किंवा कार्यक्रम असेल तर आपण गावाकडे जातो. आणि त्यावेळेला पण माझं असं व्हायचं की गावात गेलं की माझं म्हणजे गॅप पडून जायचा. त्यामुळं म्हणजे मला वाटतं एक दोन महिने ना मी व्हिडिओ शेअर केले नव्हते. म्हणजे मला वाटतं हे ना 10 म्हणजे एक 6-8 महिन्यामध्ये काहीतरी मी व्हिडिओ केले. त्यामध्ये पण मध्ये आधी टाकायचे किंवा नाही टाकायचे. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी काय आहे तर मॉनिटायझेशन. आता हे झालं व्हिडिओचं. तर आता मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय असतो नक्की, तर मॉनिटायझेशन असतं ते 4,000 तासांचा वॉच टाईम असतो आणि 1,000 सबस्क्रायबर व्हावे लागतात आपल्याला.
तर 1000 सबस्क्रायबर हे वर्षभरात करायचे असतात आणि 4000 हा वॉच टाईम लॉंग व्हिडिओचा असतो. लॉंग व्हिडिओ म्हणजे जे तुम्ही 2 मिनिटांच्या पुढचे 2 मिनिट 3 मिनिट 4 मिनिटांचे ते लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट असतात ते आपले डेली व्लॉग किंवा आपण सॉन्ग वगैरे टाकून करू शकत असतो ते. तर त्याचे असे आणि शॉर्टचा क्रायटेरिया असतो. लॉंगचा क्रायटेरिया लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया असतो की 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर 1 वर्षाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओचा असतो तो 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज यायला पाहिजेत. शॉर्ट्सवरती तुमच्या 10 मिलियन व्ह्यूज, तेही 3 महिन्यात. आणि 1000 सबस्क्रायबर हा असतो शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया. तर हे झालं क्रायटेरिया म्हणजे की आता एखादी परीक्षा आपण 5 वाजता काय आपण पुढच्या वर्गात जायचं तर आधी परीक्षा होते. तसंच ते यूट्यूबचं आहे की आधी मॉनिटायझेशन तुम्हाला कंप्लीट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढं आहे तर तुमचं काय असेल ते पैसे चालू होतात. तर हा क्रायटेरिया कसा पूर्ण करायचा, तर मी काय केलेले होते, मी जास्त म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ असं दोन्ही टाकत होते. नंतर थोडंसं मग लॉंग व्हिडिओवर जास्त टाकायला लागले. कारण शॉर्ट व्हिडिओचं जर तुम्हाला छान शॉर्टला व्ह्यूज वगैरे येत असेल तर होऊन जातो क्रायटेरिया. पण शॉर्टनं शक्यतो 3 महिन्यामध्ये 10 मिलियन व्ह्यूज नाही होत. त्यामुळं सगळेजण बऱ्यापैकी मला वाटते लॉंग व्हिडिओचाच क्रायटेरिया चॉईस करतात. तर याच्यामध्ये आहे ना ही लॉंग व्हिडिओचाच क्रायटेरिया चॉईस करतात. तर याच्यामध्ये लॉंग व्हिडिओमध्ये काय आहे, तर तुम्ही लाईव्ह देखील घेऊ शकतात. तर लाईव्ह घेतल्यानं देखील खूप सारा वॉच टाईम आहे ना कवर होऊन जातो. तर माझा निम्मा आहे तो व्हिडिओने झाला आणि निम्मा आहे तो काय आपल्या लाईव्हनं झाला. म्हणजे 4000 आहे तर 2000 आपल्या व्हिडिओने झाला आणि 2000 आहे तो लाईव्हने झाला. तर हा क्रायटेरिया कंप्लीट व्हायला जवळजवळ माझा 10वा महिना आहे. म्हणजे 10व्या महिन्यात माझा हा क्रायटेरिया कंप्लीट झाला. आता हे झालं आपलं क्रायटेरिया कंप्लीट झाला. त्याच्यानंतर काय होतं, आपण जेव्हा चॅनल आहे आपला तो काय करत असतो, आता व्हिडिओ तर खूप सारे गेलेले असतात आणि आपल्याला मॉनिटायझेशनला पाठवायचं म्हटलं की हे काय असतं, तर मॉनिटायझेशनमध्ये सगळा चॅनल आपल्याला पूर्ण चेकिंग होत असतो. जरी तुम्ही लॉंग व्हिडिओचा क्रायटेरिया पाठवला असेल तरीही चॅनलवरती तुमचे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते देखील सगळे चेक होतात की त्याच्यावरती कुठला स्ट्राईक आहे का किंवा काय आहे का, हे सगळं चेक होत असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की कोणाचे चॅनल भरपूर असे रिजेक्ट होत असतात किंवा काही ना काही ते प्रॉब्लेम येत असतो. त्यामुळं मला ना माझा जरी वॉच टाईम कंप्लीट झाला तरी मी लवकर म्हणजे पाठवलंच नाही की बाबा पाठवू का नाही कारण काय होतंय काय नाही असं मला वाटत होतं. पण शेवटी जाऊ दे म्हटलं. फायनली मग जेव्हा पाठवला आणि पाठवल्यानंतर मी मला वाटते बुधवारी अप्लाय केलं, मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं. तर मॉनिटायझेशनच्या काय प्रोसेस असतात, मॉनिटायझेशनच्या 3 प्रोसेस असतात. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक पहिली असते त्याचे रूल असतात की यूट्यूबचे काय रूल असतात ते आपल्याला फक्त ॲग्री करायचे. तर ती पहिली प्रोसेस कंप्लीट होते. दुसरी प्रोसेस असते ती ॲडसन्स अकाउंटची. म्हणजे ॲडसन्स अकाउंट तुम्हाला तिथं तयार करावं लागतं. जर तुमचं ऑलरेडी ॲडसन्स अकाउंट असेल तर काही नाही एवढं हे इश्यू होत, म्हणजे त्यालाच तुम्ही करू शकता. आणि जर नवीन करायचं असेल तर तिथं तुम्हाला ॲडसन्स अकाउंट आहे ते करावं लागतं. आणि त्याच्यानंतर तिसरी असते ते तुमचा चॅनल रिव्ह्यूला जातो. तर अशा पद्धतीने 3 प्रोसेस जेव्हा पूर्ण होतील मग त्याच्यासाठी तीन प्रोसेस पूर्ण व्हायला कधी म्हणजे तिसरी रिव्ह्यूला गेला की चॅनल कोणाकोणाला 2 दिवस 3 दिवस किंवा 7 ते 8 दिवसामध्ये पण होतो. किंवा एखाद्याच जर जास्त चॅनलमध्ये वेगवेगळे कंटेंट असतील तर महिनासुद्धा लागू शकतो, असं त्यांनी तिथं ऑलरेडी सांगितलेलं असतं. तर तोपर्यंत माझं पण असंच झालं की मी बुधवारी पाठवला आणि गुरुवारी आता माझं चॅनल आता कधी होते काय नाही, मी त्याच टेन्शनमध्ये होते. त्यामुळे काही मी व्हिडिओ वगैरे पण शेअर केला नव्हता आणि फक्त लाईव्ह काहीतरी घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर मी बुधवारी पाठवला आणि गुरुवारी तरी माझं आहे ना लगेच म्हणजे झाला. म्हणजे मला लगेच बुधवारी मी पाठवला आणि गुरुवारी सकाळी मला काहीतरी मेसेज आला की तुमचं ॲडसन्सचं झालेलं आहे, आता रिव्ह्यूला गेलेलं चॅनल. आणि गुरुवारी मला 4 वाजता मेल आला की तुमचं चॅनल म्हणजे तुम्ही यूट्यूब पार्टनर झालेला आहात असं मेल आला. त्यावेळेला मी खूप जास्त खुश झाले. तर असं काहीतरी होता तो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आणि कसं अप्लाय करायचं ते सगळं
होतं. आणि बाकी आहे ना अजून तुम्हाला आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे बरं का माझ्या व्हिडिओचं. तर ते काय आहे, तर माझा एक व्हिडिओ आहे, पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिलाच व्हिडिओ माझा काहीतरी ह्याचा आहे, स्वामींचा व्हिडिओ आहे आणि तो खूप छान, त्याला काहीतरी 9,000 व्ह्यूज गेलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात पण मला भरपूर वॉच मिळाला आणि शॉर्ट पण व्हिडिओ माझा स्वामींचाच गेला आहे आणि मला बरोबर माझा गुरुवारीचा मॉनिटाईजचा मला मेल आला. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसोबत स्वामींचा पण आशीर्वाद असं म्हणावं लागेल. आणि बाकी अजून तुम्हाला अजून काहीतरी माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून विचारा, मी नक्की शेअर करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत